Hello students, you know our unit structure of atom going on and today's point is results of Bohr's theory. मागील लेक्चरमध्ये आपण बोर्स ॲटॉमिक मॉडेल जे आहे त्याच्या पॉस्ट्युलेट्स आणि लाईन इमिशन स्पेक्ट्रम पाहिला. आज आपण पाहणार आहे रिझल्ट्स ऑफ बोर्स थेरी. बोर्स थेरीचे रिझल्ट. पण बोर्स थेरीचे रिझल्ट समजण्यापूर्वी यू शुड नो द फंडामेंटल कन्सेप्ट ऑफ बोहर. तो एकदा मी पुन्हा एकदा शॉर्टमध्ये सांगतो आणि त्यावर आधारित बोहरचे जे महत्त्वाचे दोन रिझल्ट्स आहेत ते आपण पाहणार आहोत. सो विच इज थिंग्स मोर इम्पॉर्टंट फ्रॉम द बोहर्स थेरी that you know that at the center nucleus is present and nucleus वरती charge positive. okay, nucleus having the positive charge. atom च्या center ला nucleus which carry the proton having positive charge. so exactly same charge to the nucleus ला positive charge आहे आणि ह्या nucleus भोवती electrons revolve होतात. around this nucleus the electrons revolve आणि जे electrons revolve होतात it is in a circular path. त्यालाच आपण ऑर्बिट म्हणतो. म्हणजे आता हा न्यूक्लियस आहे पा ह्याच्या भोवती मी तर सर्क्युलर पाथ काढतो. सपोज दिस इज द सर्क्युलर पाथ मीन्स इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व इन दिस सर्क्युलर पाथ. म्हणजे आता आपण बोहर्स थेरीचं मॉडेल हायड्रोजनसाठी कन्सिडर करू फॉर एक्झाम्पल. सो यू नो द फॉर द बोहर्स थेरी फॉर द विच बोहर्स थेरी इज फॉर द हायड्रोजन. सो हायड्रोजन यू नो द H1 मीन्स दिस इज द लेफ्ट बॉटम ॲटॉमिक नंबर. हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1. ओके, जेवढा ॲटॉमिक नंबर तेवढेच का असतात इलेक्ट्रॉन. म्हणजे सेंटरला जर न्यूक्लियस पकडला तर त्याच्या भोवती एक इलेक्ट्रॉन न्यूक्लियस भोवती रिव्हॉल्व होणार. ही केस हायड्रोजनमध्ये असेल. ओके, सो कीप इन माइंड दिस थिंग व्हेरी वेल. विच वन दॅट इज द अराउंड दिस न्यूक्लियस इलेक्ट्रॉन आर रिव्हॉल्व्स. पण आपण सर्क्युलर पाथ वेगवेगळे कन्सिडर केले तर त्याला तुम्ही नंबर देऊ शकता. मीन्स फॉर एक्झाम्पल suppose here is again the nucleus, around that there is the circular path. Suppose this is the first one, okay, then second, okay, then third, okay, then fourth one, okay, then fifth, okay. अशा प्रकारे सर्क्युलर पाथ मध्ये इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होतात. ओके, then the sixth, okay, and now the last one, the seventh. पहा स्टुडंट्स, सगळ्यात महत्त्वाचं काय लक्षात ठेवायचं पहा की न्यूक्लियस भोवती जे सर्क्युलर पाथ आहे इट इज कॉल्ड ॲज द ऑर्बिट. त्यालाच आपण ऑर्बिट म्हणतो. अँड इन दिस ऑर्बिट इलेक्ट्रॉन्स इज प्रेझेंट. ह्या ऑर्बिटमध्येच काय प्रेझेंट असतात हे डॉटेडने मी जे दाखवतोय तेच इलेक्ट्रॉन. ह्या ऑर्बिटमध्येच प्रेझेंट असतात इलेक्ट्रॉन आणि हे इलेक्ट्रॉन असे सर्क्युलर पाथमध्ये रिव्हॉल्व होत असतात. ओके, अँड इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ह्याच्या एनर्जी लेवल जे आहेत त्याला तुम्ही नंबरिंग देऊ शकता. सपोज लाईक दिस, जी पहिली एनर्जी लेवल आहे किंवा पहिली ऑर्बिट त्याला नंबर 1, देन नंबर 2, 3, 4, 5, 6, 7 ऑनवर्ड्स. सो एन इज इक्वल टू वॉट 1, 2, 3, 4, 5, 6, 7 ऑन. ओके, अँड दिस नंबर्स इज नथिंग बट इट इज द प्रिन्सिपल क्वांटम नंबर. ह्यालाच आपण म्हणणार आहे काय, प्रिन्सिपल क्वांटम नंबर. अंडरस्टँड. सो ही झाली बेसिक गोष्टी. आता ह्यावर आधारितच आपल्याला रिझल्ट्स पाहिजेत. पहा तुम्हाला आतापर्यंत काय कळलं की ह्या ऑर्बिटमध्ये जे इलेक्ट्रॉन असतात, ओके, हे इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होत असतात सर्क्युलर पाथमध्ये. आता आपण काय करू शकतो, बोर्स थेरीचा पहिला रिझल्ट, आपण हे जे रेडियस काढू शकतो. सपोज एन इज इक्वल टू 1 असेल तर पहिल्या एनर्जी लेवलची किंवा पहिल्या ऑर्बिटची आपण रेडियस काढू शकतो. दुसऱ्या ऑर्बिटची सुद्धा रेडियस काढू शकतो. ओके, सो विथ द हेल्प ऑफ द बोहर्स ॲटॉमिक मॉडेल वी कॅन कॅल्क्युलेट द रेडियस. सो फॉर रेडियस वी आर गोइंग टू राईट द आर. मीन्स वी कॅन कॅल्क्युलेट द रेडियस आर. सो आर एन मीन्स रेडियस ऑफ एन मीन्स एनी एनर्जी लेवल. सपोज नंबर 1, नंबर 2, नंबर 3, 4, 5, 6, 7 एक्सेट्रा. सो रेडियसचा फॉर्म्युला काय, रेडियसचा फॉर्म्युला इज इक्वल टू एन स्क्वेअर इंटू ए नॉट. अंडरस्टँड, एन स्क्वेअर इंटू ए नॉट. आता ही जी ए नॉटची व्हॅल्यू आहे पहा, सपोज आपल्याला ह्याची जी रेडियस काढायची रिगार्डिंग टू ऑल स्टडी रिगार्डिंग टू द हायड्रोजन ॲटम, आपल्याला ह्याची रेडियस काढायची
तर ह्याच्यासाठी हा जो ए नॉटची व्हॅल्यू असणार आहे ते ए नॉटची व्हॅल्यू, ती ए नॉटची व्हॅल्यू असणार आहे 52.9 पिकोमीटर. ओके. आणि एन स्क्वेअर तुम्हाला माहिती आहे हायड्रोजनचा स्टडी. हिअर इट इज द फर्स्ट orbit is present or one energy level is present or this energy level having the number 1. So here is the n is equal to 1. Then the radius answer is, you know, the a naught is equal to 52.9, n is equal to 1, so the final answer is 52.9. So this is called as Bohr radius. ह्यालाच आपण म्हणणार आहे. So this is all about the Bohr radius. This is the Bohr radius. Keep in mind this thing. This is the Bohr radius. तर तुम्हाला बोहरचे रिझल्ट आपण पाहतोय त्यापैकी पहिला रेडियस. ओके. पण रेडियस पाहताना ह्या गोष्टी कायम लक्षात ठेवायच्या की एनर्जी लेवल असतात, एनर्जी लेवलचे नंबर आहेत 1 2 3 4 5 6 7. हे नंबर म्हणजेच प्रिन्सिपल क्वांटम नंबर आणि त्यामध्ये असतात इलेक्ट्रॉन्स. अंडरस्टँड. अँड दिस इज द फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट द रेडियस. ओके. सपोज आपल्याला दुसऱ्या एनर्जी लेवलची रेडियस टाकायची तर आपल्याला एनच्या जागेवर काय घ्यावी लागेल, व्हॅल्यू 2, and this a naught 52.9 picometer as it is. Okay, understand? Okay, so this is all about the radius. Write this formula of radius, then we will see the next result. Okay, so students, now we will see the second result of Bohr's theory. आपण पहिला रिझल्ट पाहिला की आपण रेडियस फाइंड आउट करायला शिकलो. सो नाउ लेट अस सी द सेकंड रिझल्ट ऑफ Bohr's theory. सेकंड रिझल्ट काय आहे, you can find out the energy of electron. Okay, so with the help of the Bohr's theory we can find out the energy of electron. Now we are going to apply these things to the hydrogen atom. Okay, because Bohr study regarding to the hydrogen. So considering this first structure, here is the one energy level, or it is the n is equal to 1, means first orbit. Suppose here is the another second orbit, consider. Now we are going to find out the energy. आपल्याला एनर्जी फाइंड आउट करायची. कशाची एनर्जी फाइंड आउट करायची आपल्याला, की ह्या फर्स्ट एनर्जी लेवलची किंवा फर्स्ट ऑर्बिटची एनर्जी लेवल फाइंड आउट करायची. मग त्यासाठी एक फॉर्म्युला आहे. आपल्याला सपोज फर्स्ट एनर्जी फाइंड आउट करायची, फर्स्ट एनर्जी लेवलची एनर्जी. सो E1 इज इक्वल टू मायनस साइन, द साइन इज मायनस RH. हा आर बद्दल आपण मागच्या वेळेस बोललेलो, हा रिडबर्ग कॉन्स्टंट असतो, रिडबर्ग कॉन्स्टंट इंटू 1/n². हा फॉर्म्युला आहे बा. म्हणजे इलेक्ट्रॉनची जर एनर्जी काढायची असेल then you have to use this formula. E1 is equal to minus RH 1/n². आता आपण ह्या टर्म डिस्क्राइब करू. तुम्हाला RH बद्दल मी आता बोलणार आहे. RH म्हणजे रिडबर्ग कॉन्स्टंट, ज्याची व्हॅल्यू सेंटीमीटर इनवर्स मध्ये असते 10.9667. ती मागच्या मध्ये आपण पाहिली. जूल्स मध्ये सुद्धा आपण व्हॅल्यू त्याची घेऊ शकतो. जूल्स मध्ये व्हॅल्यू आपण अशी घेऊ शकतो 2.18 into 10⁻⁻18 जूल. दिस इज द व्हॅल्यू ऑफ रिडबर्ग कॉन्स्टंट इन जूल. तर आता आपल्याला काय करायचंय, आपल्याला सपोज हा जो इलेक्ट्रॉन आहे, सध्या इलेक्ट्रॉन जो आहे आता सध्या पहिल्या एनर्जी लेवलमध्ये, म्हणजे n इज इक्वल टू 1 आहे ह्यामध्ये, ह्याची एनर्जी काढायची. तर आपण कशी काढणार, E1 इज इक्वल टू रिडबर्गची व्हॅल्यू किती आपली 2.18 into 10⁻⁻18. ओके, इंटू 1 हा नंबर आहे ॲज इट इज, डिवायडेड बाय काय आहे n². n म्हणजे काय, की आपण इलेक्ट्रॉनची एनर्जी काढतोय, तो इलेक्ट्रॉन कुठल्या एनर्जी लेवलमध्ये किंवा कुठल्या किती नंबरच्या ऑर्बिटमध्ये, तर फर्स्ट नंबरच्या. सो इट इज 1². सो फायनली आन्सर हेच येणार. सो एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन इन द फर्स्ट ऑर्बिट or the first energy level electron energy is equal to 2.8 into 10⁻⁻18. अंडरस्टँड. सो अशा प्रकारे आपल्याला काय काढता येते, एनर्जी काढता येते. आता सपोज हा इलेक्ट्रॉन एक्साइट झाला, त्याने एनर्जी ऍब्सॉर्ब करून हा इलेक्ट्रॉन एक्साइट होऊन ह्या सेकंड ऑर्बिटमध्ये गेला. मग सेकंड ऑर्बिटमध्ये गेला तर काय चेंज होईल, सेकंड ऑर्बिटच्या इलेक्ट्रॉनची एनर्जीसाठी आपण फॉर्म्युला E2 लिहिणार. RH हा कॉन्स्टंट आहे असा, पण n² जो आहे त्या n मध्ये फर्स्ट साठी आपण
फर्स्ट एनर्जी लेवल असल्यामुळे 1 नंबर घेतलेला. आता इलेक्ट्रॉन सेकंड ऑर्बिटमध्ये गेला तेव्हा आपल्याला इथं जो एन आहे तो किती घ्यावा लागेल 2 आणि त्या प्रकारे कॅल्क्युलेशन करावं लागेल. सो अंडरस्टँड. सो विथ द हेल्प ऑफ दिस फॉर्म्युला यू कॅन कॅल्क्युलेट व्हॉट यू कॅन कॅल्क्युलेट द एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन. अंडरस्टँड ऑल दीज थिंग्स. सो दिस इज ऑल अबाउट द रिझल्ट्स ऑफ बोर्स ॲटॉमिक थेअरी. तुम्हाला जर बोर्स ॲटॉमिक थेअरीच्या रिझल्टवरती प्रश्न आला तर सिंपल लक्षात ठेवायचं की रिझल्ट्स म्हणजे दे गिव्ज अस द फॉर्म्युला to calculate the radius and to calculate the energy of electron, okay, and take in consider the atomic model of hydrogen, okay, and you should know these 1 2 3 5 6 7 are the quantum number or the energy level, okay. So this is all about the results of Bohr's theory. Write this formula, then we will see the next point. Okay, आता आपण जे रिझल्ट्स पाहिले बोहर थेअरीचे ते हायड्रोजनसाठी ॲप्लिकेबल होते. आता बोहर थेअरीचं वैशिष्ट्य अजून काय आहे पहा. लुक हिअर द दिस स्टेटमेंट केअरफुली. व्हॉट इज दिस स्टेटमेंट? बोहर्स थेअरी अप्लाइड टू हायड्रोजन लाईक स्पेसिस. बोहर्स थेअरी हायड्रोजन लाईक स्पेसिसला सुद्धा आपण अप्लाय करू शकतो आणि तिथे एक्झाम्पल लिहिलंय पहा कोणतं He+Li2+ Be3+. मग तुम्हाला प्रश्न पडेल असा की हायड्रोजन लाईक स्पेसिस ह्या कशा काय आहेत. ओके, सो लेट अस सी. Here is the helium. You know the helium. Heliumचा atomic number किती आहे बाळांनो? 2. Okay. So student, helium having the atomic number 2. Okay. So as the helium having the atomic number 2 means it has the 2 electron. But here is the He+. He+ इथं आहे. He+ आहे म्हणजे ह्याचा अर्थ काय की 2 इलेक्ट्रॉन आहेत त्यापैकी 1 इलेक्ट्रॉन रिमूव्ह झाला. So here it is the structure like this. That's why He+ means it carries only 1 electron. He+ it carries only 1 electron. आणि हायड्रोजन जो आहे हायड्रोजन मध्ये सुद्धा किती इलेक्ट्रॉन असतो? एकच इलेक्ट्रॉन असतो. म्हणजे हायड्रोजन मध्ये सुद्धा 1 इलेक्ट्रॉन, He+ मध्ये 1 इलेक्ट्रॉन. सो He+ आणि H. सो दॅट्स वाय दिस वर्ड हायड्रोजन लाईक स्पेसिस. सेम वे Li2+. आता पहा Li2+ आहे पण नुसतं जर याला घेतलं न्यूट्रल मीन्स नॉट हॅव्हिंग एनी चार्ज. तर न्यूट्रल घेतलं तर त्याचा ॲटॉमिक नंबर किती असणार? 3. न्यूट्रलमध्ये 3 इलेक्ट्रॉन आहेत पण जेव्हा आपण Li2+ लिहू ह्याचा अर्थ 2 पॉझिटिव्ह चार्ज आले म्हणजे 2 इलेक्ट्रॉन रिमूव्ह झाले. ओके, सो 2+ ओके मीन्स Li2+ कॅरीज ओनली 1 इलेक्ट्रॉन. सो 1 इलेक्ट्रॉन मीन्स इट इज जस्ट लाईक द हायड्रोजन लाईक स्पेसिस. समजतंय का? 2 पॉझिटिव्ह चार्ज ह्याचा अर्थ काय झाले की 2 इलेक्ट्रॉन कमी झाल्यामुळे शिल्लक किती राहिला? फक्त 1 इलेक्ट्रॉन. अंडरस्टँड. सो दॅट्स वाय इट इज द हायड्रोजन लाईक स्पेसिस. म्हणून याला आपण काय म्हणू शकतो? हायड्रोजन लाईक स्पेसिस. सो हायड्रोजन लाईक स्पेसिसला सुद्धा आपण बोहर्स थेअरी अप्लाय करू शकतो. म्हणजे हे जे सुद्धा आपण एनर्जी आणि रेडियस काढू शकतो. फक्त याला फॉर्म्युल्यामध्ये थोडा चेंज येईल. आपल्याला He किंवा Li किंवा Beचा जर एनर्जी काढायची असेल तर त्यासाठी फॉर्म्युला काय? फॉर calculating the energy of hydrogen like species, the formula is like this: -2.18 into 10⁻⁻18 हा रिडबर्ग कॉन्स्टंटची व्हॅल्यू. आपण मागाशी रिडबर्ग कॉन्स्टंट पाहिला ज्याची व्हॅल्यू आपण जूल मध्ये घेतली. किती? -2.18 into 10⁻⁻18 into ब्रॅकेट Z² अपॉन n². तर हा जो फॉर्म्युला आहे हा एनर्जी काढण्यासाठी. कुणाची एनर्जी? हेलियम, लिथियम, H+, Li2+, Be3+ म्हणजे हायड्रोजन लाईक स्पेसिससाठी. ओके, आणि हायड्रोजन लाईक स्पेसिस काय तुम्हाला मी सांगितलं कारण इलेक्ट्रॉनची संख्या ह्यामधील इलेक्ट्रॉनची संख्या आणि हायड्रोजनची इलेक्ट्रॉन संख्या सेम आहे. तर हे एनर्जी काढू शकतात. ह्या टर्म मी एक्सप्लेन करतो. हा तुम्हाला माहिती आहे. दिस इज नथिंग बट द RH मीन्स जी हे इज कन्सिडर ओनली रिडबर्ग कॉन्स्टंट. n मीन्स यू नो एनर्जी लेवल किंवा प्रिन्सिपल क्वांटम नंबर. तो 1 असेल पहिल्या ऑर्बिटमध्ये असेल तर 1, 5व्या ऑर्बिटमध्ये असेल तर तो 5 असेल. ओके, आणि हा Z म्हणजे काय? सो कीप इन माइंड दिस Z मीन्स ॲटॉमिक नंबर. Z मीन्स ॲटॉमिक नंबर. ओके, मीन्स हेलियमसाठी जर एनर्जी काढायची असेल तर हे झेडची व्हॅल्यू किती? 2. दुसऱ्या ऑर्बिटसाठी काढायचं असेल तर n येईल 2. तिसऱ्या ऑर्बिटसाठी काढायचं असेल तर n किती येईल? 3. ओके, सो दिस इज द फॉर्म्युला फॉर टू कॅल्क्युलेटिंग द एनर्जी. तसंच ह्या हायड्रोजन लाईक स्पेसिसचे आपण रेडियस सुद्धा काढू शकतो आणि रेडियसचा सुद्धा फॉर्म्युला आहे. सो हिअर इज द रेडियस फॉर्म्युला. व्हॉट इज द रेडियस फॉर्म्युला? 52.9
52.9 n² अपॉन जेड. आणि ही जी रेडियस येणार ती कशामध्ये येणार आहे? पिकोमीटरमध्ये. अगेन n² म्हणजे इट इज अ नंबर टू विच एनर्जी लेवल बिलॉंग्स और द इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन द विच ऑर्बिट दॅट नंबर. आणि जेड म्हणजे काय? ॲटॉमिक नंबर. सो हे दोन फॉर्म्युले आहेत एनर्जीचा आणि रॅडियसचा. कुणासाठी? हायड्रोजन लाईक स्पेसिससाठी. सो राईट दिस टू फॉर्म्युले, देन विल सी द नेक्स्ट थिंग. Okay students, now this is the next point. What is the heading? Explanation of line spectrum of hydrogen using Bohr's theory. तर हा एक अत्यंत महत्त्वाचा कन्सेप्ट आहे, तुम्ही लक्षपूर्वक ऐकला पाहिजे. ओके, तर हा लाईन स्पेक्ट्रम जो आहे हायड्रोजनचा तो आपण पाहणार आहे. लाईन स्पेक्ट्रम म्हणजे काय तुम्हाला मी सांगितलं पहा की इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज जेव्हा हायड्रोजनच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात तेव्हा तिथून एक वेगळ्या रेडिएशन इमिट होतात आणि एक आपल्याला स्पेक्ट्रम मिळतो. तर आता त्याचे आपण एक्सप्लेनेशन करणार आहे पहा. पण ते एक्सप्लेनेशन करण्यासाठी आय एम गोइंग टू टेल यू व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. ओके, लुक केअरफुली. विच इज दॅट? Suppose you know that at the center nucleus is present which has the positive charge. Suppose this is the center. This is nothing but the center. आणि ह्या सेंटरमध्ये सपोज हायड्रोजन जर कन्सिडर केला की त्याच्याभोवती एक जी पहिली ऑर्बिट असेल किंवा पहिली स्टेशनरी एनर्जी लेवल जी असेल, ओके, किंवा आपण पहिला क्वांटम नंबर म्हणू, त्यामध्ये एक इलेक्ट्रॉन असेल कारण हायड्रोजनमध्ये एक इलेक्ट्रॉन असतो. सपोज हिअर इट इज द फर्स्ट ऑर्बिट अँड हिअर इज द प्रेझेन्स ऑफ वन इलेक्ट्रॉन. इथे एक इलेक्ट्रॉन आहे आणि असं कन्सिडर करा की ह्याच्या भोवती दुसरी एक ऑर्बिट आहे असं कन्सिडर. सपोज अनदर ऑर्बिट. तर आता सगळ्यात महत्त्वाचं काय आहे पहा की ही जी आहे इन्नर ऑर्बिट अँड ही जी आउटर ऑर्बिट आहे बा, आपण काय म्हणू शकतो की ही पहिली एनर्जी लेवल त्याला तुम्ही E1 म्हणता, बरोबर. ही पहिली एनर्जी लेवल जी आहे त्याला आपण काय म्हणतो E1. ओके, म्हणजेच ही कसली काय आहे? ही लोअर एनर्जी लेवल आहे. पहिली एनर्जी लेवल म्हणजेच कसली? ही लोअर एनर्जी लेवल. मग ह्या लोअर एनर्जी लेवललाच आपण आता सिम्बॉलिकली काय म्हणू? लोअर एनर्जी लेवल. सपोज इट इज सिम्बॉलिकली वी कॅन राईट इट इज नथिंग बट द EF. EF मीन्स लोअर एनर्जी लेवल. ओके, आणि जी दुसरी एनर्जी लेवल आहे दॅट इज द हायर एनर्जी लेवल. द सेकंड इज द हायर, म्हणजेच आपण सपोज E2 म्हणू, त्याला आपण काय म्हणू? हायर एनर्जी लेवल. हायर एनर्जी लेवल. आणि हायर एनर्जी लेवललाच आपण म्हणणार आहे किंवा ते आउटर एनर्जी हायर एनर्जी लेवलला सिम्बॉलिकली आपण काय म्हणू शकतो? सिम्बॉलिकली यू कॅन कॉल इट इज द EI. EI. पाहता आपल्याला महत्त्वाचा कन्सेप्ट काय पाहायचा आहे? सपोज ही लोअर एनर्जी लेवल, दिस इज द हायर एनर्जी लेवल, लोअर एनर्जी लेवल EF, हायर एनर्जी लेवल EI. आता ॲक्च्युली होतं काय की जेव्हा हा इलेक्ट्रॉन एनर्जी ॲब्सॉर्ब करेल तेव्हा हा हायर एनर्जीला जाईल. पहा, वेन इलेक्ट्रॉन ॲब्सॉर्ब द एनर्जी इट गोज टू द हायर एनर्जी. हा इथून जम्प करेल आणि कुठं जाईल? हायर एनर्जीला. दिस इलेक्ट्रॉन गोज टू द हायर एनर्जी. हा कुठे गेला? हायर एनर्जीला. ही एक गोष्ट घडली. पण ॲक्च्युली नॅचरली कुठलाही सबस्टन्स मॅटर असेल इट प्रेफर्स टू द लोअर एनर्जी. इट ऑलवेज प्रेफर्स टू कम बॅक टू द लोअर एनर्जी. मग आता इथं खूप महत्त्वाचा इन्सिडन्स काय की जेव्हा हा हायर एनर्जीचा इलेक्ट्रॉन जेव्हा परत लोअर एनर्जीला येईल, when this electron which is excited, this electron first absorb the energy, excited, go to the higher energy. But when that electron come from higher to lower, it emits the radiation. हा radiation असे emits करेल. It emits the radiation. It emits the radiation. ह्यालाच आपण radiation emit केले असं समजू शकतो. कळतंय का? मग हे जे radiation emit केले त्याची आपल्याला एनर्जी काढायची किती असेल? म्हणजे सपोज ही एनर्जी आपण म्हटलो जी सुरुवातीची आहे EF किंवा ह्याला आपण E1 म्हणू, दुसरी आहे E2 किंवा त्याला EI. ह्यामधला डिफरन्स जो असेल तेवढी रॅडिएशन एनर्जी काय झाली असेल? इमिट. कारण हा हिथून परत इलेक्ट्रॉन इथे आला, इथे येताना काय केलं त्याने? रॅडिएशन इमिट केले आणि हिथून इकडे जाताना पहिल्यांदा एनर्जी त्याने ॲब्सॉर्ब केली होती. कळला कन्सेप्ट? हा कन्सेप्ट कळला असेलच तर इथं मी फॉर्म्युला लिहिणार तर तुम्हाला समजेल. सो विथ द हेल्प ऑफ दिस फॉर्म्युला दिस चेंज इन एनर्जी or how many radiations are emitted, it is equal to the change in energy. तुम्हाला माहिती चेंज इन एनर्जीसाठी आपण काय लिहू शकतो? डेल्टा इज इक्वल टू E2 मायनस E1. पण आता आपण स्पेसिफिक टर्म काय घेणार आहे? आपण जी E2 आहे तीच आपली काय असणार आहे? E2 मीन्स हायर एनर्जी लेवल, त्यालाच आपण इथं म्हणणार आहे आता EI सपोज. ओके, देन मायनस लोअर एनर्जी लेवल, त्यालाच आपण काय म्हणणार आहे? EF. ओके, ह्यामधला बदल काढला की आपल्याला द रॅडिएशन इमिटेड
हाऊ मेनी एनर्जी ऑफ रेडिएशन इमिटेड हे आपल्याला कळणार आहे. ओके, सो आपल्याला ते स्पेक्ट्रमची एनर्जी काढायची, किती स्पेक्ट्रम इमिट झाला स्पेक्ट्रम. आता फॉर्म्युला हा तर तुम्हाला कळलं की बोहर पॉस्ट्युलेट्समध्येच आपण जे लिहिलं होतं त्याचा यूज केला, डेल्टा इज इक्वल टू E2 मायनस E1, त्यावर आधारित हे लिहिलेलं आहे. हे हायर एनर्जी लेवल, दिस इज द लोअर, सिम्बॉल ऑफ हायर EI मायनस EF. आत्ता सध्या आपण रिझल्ट्स ऑफ बोहर्स ॲटॉमिक मॉडेलचे जस्ट पाहिले आणि बोहर्स ॲटॉमिक मॉडेलचे रिझल्ट पाहताना तिथे एक एनर्जीचा फॉर्म्युला होता. कुठला होता पहा? E इज इक्वल टू, विच इज फॉर्म्युला? E इज इक्वल टू मायनस REH इंटू ब्रॅकेट 1/n², हा फॉर्म्युला होता. मग सपोज एनर्जी आपल्याला पहिल्यांदा काढायची हायर एनर्जी लेवलची, तर आपण काय लिहिणार? EI, अँड इथं ते ऑर्बिट जे आहे हायरची त्याला पण आपण NI कन्सिडर करू. तसंच आपल्याला एनर्जी काढायची कशाची? की लोअर एनर्जी लेवलची. सो EF मायनस REH इंटू ब्रॅकेट व्हॉट 1/nF². So now this is the equation first, this is the equation second, and this is the equation third. पहा, 3 इक्वेशन झाले. हे इक्वेशन मी तुम्हाला समजून सांगितलं, हे आपण आधीच पाहिलेलं की एनर्जी काढण्यासाठी हा फॉर्म्युला, हा रिडबर्ग कॉन्स्टंट तुम्हाला माहिती आहे. हा N म्हणजे एनर्जी लेवल, ही हायर एनर्जी लेवल आहे, सो NI, ही लोअर एनर्जी लेवल NF. ओके, एनर्जी लेवल नंबर म्हणू शकतो आपण, एनर्जी लेवल नंबर, अँड दिस इज द एनर्जी. आता आपल्याला काय करायचं? 3 इक्वेशन कंबाईन करायचे, म्हणजे ह्या EIच्या जागेवरती वी आर गोइंग टू पुट दिस व्हॅल्यू, आपल्याला ही व्हॅल्यू पुट फॉरवर्ड करावी लागेल. EFच्या जागेवरती ही व्हॅल्यू पुट फॉरवर्ड करावी लागेल. लेट अस कंबाईन द इक्वेशन. वी आर गोइंग टू कंबाईन द इक्वेशन नाउ. विच इक्वेशन कंबाईन? 1, 2 अँड 3. 1, 2 अँड 3 जर कंबाईन केलं तर आपल्याला फॉर्म्युला काय मिळेल? लुक हिअर द स्टुडंट्स, व्हॉट इज द फॉर्म्युला? द फॉर्म्युला, वी आर गोइंग टू नाउ कंबाईन द इक्वेशन 1, 2 and 3. The formula should be like this. Delta is equal to, याची किंमत आपण पुट फॉरवर्ड करू, काय आहे? मायनस REH, ओके, इंटू ब्रॅकेट. आता आपण काय करू? डायरेक्ट अशा प्रकारे लिहिलं तरी चालेल आपल्याला, मायनस REH अपॉन n². ओके, हिअर इज द फर्स्ट अँड दिस इज द हायर एनर्जी लेवल, मायनस EF मीन्स दिस व्हॅल्यू. व्हॉट इज दॅट? मायनस REH अपॉन NF². आता ह्यामधून पहा REH कॉमन निघतोय, सो फायनल इक्वेशन डायरेक्ट मी सपोज लिहायचं झालं तर REH कॉमन झाला, REH कॉमन लिहिलं. मग ब्रॅकेटमध्ये दिस मायनस मायनस बिकम प्लस, सो प्लस व्हॅल्यू आपण पहिल्यांदा दिली, मायनस मायनस प्लस आणि REH कॉमन, सो इथे एकच राहील. सो 1NF, हिअर इज द स्क्वेअर अँड दिस साईड हॅविंग द मायनस, इथं 1 आहे असाच 1. ओके, what is that value then? NI. ओके, देन सेकंड. पहा, तर रिअरेंज करून असं आपण इक्वेशन जर लिहिलं तर आपण लिहू शकतो. सो राईट दिस इक्वेशन, देन विल सी द नेक्स्ट थिंग. ओके, आता हे इक्वेशन लिहून झालं असेल तर तुम्हाला फायनल कन्क्लुजन काढता येईल की हा RHच्या ऐवजी आपण व्हॅल्यू पुट फॉरवर्ड करू शकतो. कोणती? मगाशी होती तीच. किती होती RHची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे? 2.18 इंटू 10⁻18. पुढचा भाग तुम्ही सगळा आहे असाच लिहायचा. आणि हेच जे इक्वेशन आहे हे वेव्ह नंबरसाठी अशा प्रकारे लिहायचं. वेव्ह नंबरसाठी दिस इज नथिंग बट द वेव्ह नंबर. आणि इथं आपण RH घेतलाय तो सेंटीमीटरमध्ये घेतलाय. जूलमध्ये किती असतं तुम्हाला माहिती आहे? 2.18 इंटू 10⁻18 हा जूलमध्ये. सेंटीमीटरमध्ये RH हाच. आणि हे इक्वेशन आपण आता सिद्ध केलं. सो दिस इज अबाउट द एक्सप्लेनेशन ऑफ लाईन स्पेक्टर ऑफ हायड्रोजन युझिंग बोर्स थिअरी. आता आपण पाहू नेक्स्ट पॉइंट. ओके स्टुडंट्स, नाउ दिस लेक्चर इज अबाउट टू एंड. आता आपण शेवटाकडे जात आहोत. त्यापूर्वी लुक ॲट द हेडिंग नाउ. व्हॉट इज द हेडिंग? इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन इन द हायड्रोजन स्पेक्ट्रम. तुम्हाला माहिती आहे हायड्रोजन स्पेक्ट्रमचा स्टडी ज्या 5 सायंटिस्टने केला होता त्याचं आपण ट्रान्झिशन कशा प्रकारे होते ते आपण पाहणार आहे. ओके, अँड ऑर यू कॅन कॉल इट इज द इमिशन लाईन कॉम्प्रोमाइजिंग द 5 सिरीज. त्याच्या लाईन्स 5 सायंटिस्टने स्टडी केल्या त्या कशा प्रकारे, त्यांचं ट्रान्झिशन कसं होतं. तर तुम्हाला माहिती आहे 5 सायंटिस्ट आहेत पहा, लायमन, बाल्मर, पाश्चर, ब्रॅकेट आणि पीफर्ड. तर त्यापैकी हे त्याचं लाईन ट्रान्झिशन इथं मी दाखवणार आहे. तत्पूर्वी
you should know the meaning of this n1, n is equal to 2, n is equal to 3, n is equal to 4, n is equal to 5, n is equal to 6, so on, or you can say n infinity. काय असेल ते असेल. n म्हणजे मगाशी सांगितलं तोच meaning. You know that is nothing but the energy level, or it is just like the principal quantum number. Okay, you know the n is equal to 1 means it is very close to the nucleus, having the lower energy. आणि n1 नंतर पहा n2, n2 आणि n1 मध्ये एवढा डिफरन्स आहे, लाईन मध्ये स्पेस आहे, थोडा भरपूर डिफरन्स आहे, म्हणजे इथंच n2 आपण ड्रॉ नाही केली लगेच. सो दिस इज द एनर्जी डिफरन्स बिटवीन द n1 आणि n2 हॅव्हिंग द हायर एनर्जी दॅन n1. n2 आणि n3 पहा, आता n3 लगेच जवळ आली, म्हणजे तसं एनर्जी डिफरन्स थोडे ह्यामध्ये थोडा कमी आहे, पण नक्कीच की n3 ची एनर्जी हायर आहे कशापेक्षा, n2 पेक्षा. सो ॲज वी गो अवे देन द एनर्जी इज इन्क्रीज. ओके, it is the first thing. So I think now you will understand definitely the meaning of this n. It is nothing but the energy level, principal quantum number, or the number of the orbit. Okay, and you should know the orbit or energy level placed according to increasing energy level. Okay, now look here, the first these lines, it is related to the Lyman series, and you know the for Lyman it is regarding to the energy level. Lyman is related to the energy level 1 because it is whole study to the energy level number 1. means म्हणजेच काय होतं की जरी इलेक्ट्रॉन सपोज ही एनर्जी लेवल 1 आहे, दिस लेवल एनर्जी लेवल 1 इज रिलेटेड फॉर द लायमन, आणि हितला जो इलेक्ट्रॉन जो आहे हा सपोज कुठेही गेला, एनर्जी लेवल 2 मध्ये गेला, किंवा हा इलेक्ट्रॉन सपोज एनर्जी लेवल 3 मध्ये गेला, किंवा सपोज हा इलेक्ट्रॉन एनर्जी नंबर 4 मध्ये गेला, कुठे जरी गेला एक्साइट होऊन, अगेन इट शुड कम विथ द लोअर एनर्जी लेवल, तो पुन्हा लोअर एनर्जी लेवलला येणार आहे आणि तेव्हा रेडिएशन इमिट होणार आहेत. म्हणजे पाहायचा अर्थ की इथं n इज इक्वल टू 2 मीन्स सपोज दिस इलेक्ट्रॉन विच इज एक्साइटेड कम बॅक्स टू द लोअर एनर्जी लेवल, तो परत 1 ला आला. सपोज इलेक्ट्रॉन जो एक्साइट झाला होता एनर्जी 3 ला, त्यानं परत एनर्जी लेवल 1 ला येणार, तेव्हा स्पेक्ट्रम त्याला दिसणार. सो इट कम टू द बॅक टू द नंबर n1. सेम ॲज की आपण कुठली जरी एनर्जी लेवल घेतली तरी लायमन सिरीज असल्यामुळे प्रत्येक वेळेस त्याचा एंड जो झालेला आहे तो कुठे झालेला आहे, n इज इक्वल टू 1. अंडरस्टँड. मग आता आपल्याला बाल्मरच्या लाईन सिरीज काढायच्या, तर बाल्मरसाठी जो n आहे, लोक त्याचा जो स्टडी आहे, इट इज रिगार्डिंग टू एनर्जी लेवल 2. मीन्स सपोज इलेक्ट्रॉन गोज इन नंबर 3, इट अगेन कम्स टू द नंबर 2. तो 4 मध्ये गेला तरी परत कुठे येणार, नंबर 2. अगेन नेक्स्ट एनर्जी लेवलला गेला तरी फायनली त्याचं जे डेस्टिनेशन असणार आहे ते असणार आहे नंबर 2. अंडरस्टँड. सो दिस इज ऑल अबाउट द बाल्मर, म्हणून याला आपण बाल्मर सिरीज म्हणू शकतो. दिस इज द बाल्मर सिरीज. सोपं आहे, पहा कायच अवघड नाही, फक्त तुम्हाला सिक्वेन्स माहीत पाहिजे. लायमन, बाल्मर, देन यू कॅन राईट द पास्चन. पास्चनचा सिक्वेन्स माहिती आहे की पास्चनचा जो स्टडी आहे तो n इज इक्वल टू 3 वरती, म्हणजे इलेक्ट्रॉन जर एक्साइट झाले तो अगेन शी इट कम इन टू द n3. सो दिस इज द हिअर इट इज द पास्चन सिरीज. नाव दिस सिरीज इज कॉल्ड ॲज द पास्चन. असे n इन्फिनिटी पर्यंत आपण काढू शकतो. ओके, पण आता आपण अकॉर्डिंग टू बुक जाऊ. पास्चन नंतर यू नो देर इज द ब्रॅकेट. ब्रॅकेटसाठी n इज इक्वल टू काय 4. सो दिस इज ब्रॅकेट डेस्टिनेशन. ओके, दिस इज ऑल अबाउट फॉर द bracket. Okay, and after bracket this is the Paschen, this is the bracket, and the last is the for the p-fold साठी अशा लाईन सिरीज असणार आहेत. ओके, सो आय थिंक यू अंडरस्टँड ऑल दिस लाईन सिरीज, और यू कॅन कॉल इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन. लायमनसाठी आपला लोअर एनर्जी स्टेट n1, बाल्मरसाठी n2, पास्चनसाठी आपले काय होते n इज इक्वल टू 3, ब्रॅकेटसाठी काय होतं आपला n इज इक्वल टू 4, अँड p-साठी n इज इक्वल टू 5. So understand, so this is all about the electronic transition in the hydrogen. Okay, so student, in next lecture we will see some interesting points. Thanks.